हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, इथं आपण पूर्ण उंची जी आहे ती टाकून घेतलेली आहे. तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ते 15 इंच आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस शिलाई मार्जिन असं 16 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. नंतर इथं आपण शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. तर शोल्डर मी या ब्लाऊजसाठी 5.5 इंच टाकलेला आहे. तुम्ही जर तुमचा मागचा गळा जो आहे तो लहान मोठा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथं करू शकता. त्यानंतर बघा, इथं मी शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं छातीचं माप आहे ते आपण टाकून घ्यायचं असतं. जेवढी तुमची छाती त्याचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायची असते. तर या ब्लाऊजचा छाती आहे ती 38 आहे, त्याचा चौथा भाग 9.5 आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 असं 11.5वरती इथं मी मार्किंग करून घेतले. छातीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ऑब्वियसली इथं कमरेचं मार्किंग करून घ्यायचं असतं. तर कमर आहे 36, त्याचा चौथा भाग किती येतो 9 प्लस शिलाई मार्जिन 2 आणि 1 इंच जो आहे मी तर तुम्हाला सांगते येतोय 1 इंच आहे ते आपल्याला बॅकचा जो टक्स असतो त्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचं असतं. तर न विसरता तुम्हाला हे 1 इंचाचं मार्किंग त्यामध्ये ॲड करायचंच आहे. आणि असं 12 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, इथं आपण छातीचं माप झालं, कमरेचं झालं, त्यानंतर इथं शोल्डर झाला आणि आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तर मी इथं आर्महोल जो आहे तो 6 इंचाचा इथं घेतलेला आहे. तर मग आता आपण इथं गळ्याचं मार्किंग टाकून गळा कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला आता दाखवते. तर बघा, इथं गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे. या ब्लाऊजचा जो नेक आहे ना बॅकचा तो खूप डीप आहे आणि थोडा ब्रॉडसुद्धा आहे. यासाठी मी इथं 2.25 इंच रुंदी घेतलेली आहे. 2.25 इंच रुंदी काय घेतली, कारण मी नंतर आपला जो शोल्डर आहे तो खाली उतरू नये यासाठी इथं गळा रुंदी आहे ती 2.25 इंच घेतलेली आहे. बघा, इथं गळा उंचीसुद्धा टाकून घ्यायची आहे आपल्याला. 11 इंच गळा उंची आहे, त्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन म्हणजे शोल्डरमध्ये जे आपलं जाणार आहे ते अर्धा इंच आहे, त्यातलं ते ॲड करून मी इथं 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा, 2 ठिकाणी मी इथं मार्किंग करून घेते जेणेकरून माझी जी लाईन आहे ती तिरपी जायला नको यासाठी. वरच्या साईडला 2.25 इंच घेतलं तर खालच्या साईडला आपण अर्धा इंच ॲड करू शकतो. जर तुम्हाला गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता. आणि अशा पद्धतीने बघा, मी पान शेपमध्ये इथं आकार जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला जो आकार काढायचा आहे तो तुम्ही इथं काढू शकता. तर बघा, इथे मी कसा काढलेला आहे आकार ते मी तुम्हाला आता सांगते. तर बघा, इथं आपल्याला गळ्याचा आकार ड्रॉ झाल्यानंतर इथं आपल्याला बॅक टक्स आहे ते टाकून घ्यायचं असतं. तर बॅक टक्स टाकताना सेंटरपासून तुम्ही 4.5 इंचावरती आणि वरच्या साईडला 4 इंच असं मार्किंग करून इथं बॅकचा जो मार्किंग आहे तो इथं करून घेऊ शकता तुम्ही. तर बघा, इथं तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे ते. तर आपण सेंटरपासून पुढं केलेलं आहे मार्किंग आणि तिथून पुढे या साईडला अर्धा आणि या साईडला अर्धा असं 1 इंचाचा आपला मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी 1 इंच टक्ससाठी. तर हे इकडं या साईडला म्हणजे ही रेष मारली आहे मधली, तिथून या साईडला अर्धा आणि त्या साईडला अर्धा असा 1 इंचाचा आपला टक्स असतो. तो बॅकचा स्टिचमध्ये आपला जाणार असतो. आणि टक्स टाकणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा ब्लाऊजचा मेन पार्ट आहे टक्स टाकणे, कारण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ब्लाऊज कसा बसतो हे डिपेंड असतं. तर बघा, इथं आता तुम्हाला आपला टक्स टाकून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी गळ्याचं मार्किंग कसं केलेलं आहे. तर सेंटरपासून घेताना बघा, पहिलं आपण जेवढं मार्किंग केलेलं आहे 2.25 त्यावरूनच मी खाली थोडा वेळ खाली असं त्याच ह्याच्यावरून घेतलेली आहे. नंतर त्या आपण जे ड्रॉ केलं त्याच्या बाहेर बॉक्सच्या बाहेर थोडंसं घेतलेलं आहे आणि नंतर आपण शेप दिलेला आहे. तुम्हाला जर ब्रॉड नको असेल तर आपण जी पहिली लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, गोल गळा देऊ शकता, पान शेप देऊ शकता, जो तुम्हाला हवा तो तुम्ही आकार इथं काढू शकता. आकार काढून झाल्यानंतर आपल्याला बघा, ते सेंटरमधून फोल्ड करून घ्यायचं आहे, थोडं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे पहिलं ड्रॉ केलं होतं मार्किंग किंवा आपण जे गळ्याचं ड्रॉ केला होता, गळा ड्राफ्ट केला होता तो आपल्या दुसऱ्या साईडला सुद्धा उठून यावा यासाठी. तर बघा, इथे मी टॅप केल्यानंतर तुम्ही बघू शकता उठून आलेला आहे. त्यावरनं मी इथं डार्क सुद्धा करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला स्टिच करताना प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. त्यानंतर बघा, आपण जो अस्तर कट केला होता त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपण नेक्स्ट स्टिच करताना प्रॉब्लेम येऊ नये यासाठी. तर बघा, इथं मी सेंटर काढून घेतलेला आहे. आणि आता हे आपण जे कापड आहे ते बघा आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकचा सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे.
तर बघा अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिकचा सुद्धा सेंटर ठेवलेला आहे, काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे फॅब्रिक ठेवलेलं आहे. तर बघा नेहमी नेक स्टिच करत असताना आपल्याला मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि इथे मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि बघा जेणेकरून आपला ब्लाऊज पीस आहे तो हलू नये किंवा अस्तर हलू नये यासाठी. आणि जो आपण गळ्याचा शेप काढला होता त्याच्यावरून इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर टीप देत असताना तुम्हाला केअरफुली जसा तुम्ही शेप जसा काढलाय अगदी त्याचवरून तुम्हाला इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि एकदम थोडं थोडं पकडूनच तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथं टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं आपण गळ्याला टीप देऊन घेतलेली आहे आणि आपल्याला गळ्याची टीप झाल्यानंतर आतला जो पार्ट आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. तर कट करून घेताना 5 इंचाचं अंतर आपण आतल्या साईडला सोडायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा जिथं आपण 5 इंचाचं अंतर सोडलं होतं तिथं मी असे छोटे छोटे कट देऊन घेते, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचा जो नेक आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा यासाठी. आणि कोणत्याही ठिकाणी तुम्हाला असा धूळ वगैरे येऊ नये किंवा कोणतीही चुनी पडू नये यासाठी तुम्हाला कट देऊन घ्यायचे आहेत. आणि बघा तुम्ही पलटी केल्यानंतर किती सुंदर, अजून टीपसुद्धा मारली नाही तरी किती सुंदर आपला जो नेक आहे तो दिसत आहे. त्यानंतर बघा इथं मी तुम्हाला दाखवते किंवा सांगते, बघा इथे मी तुम्हाला नेहमी तुम्ही गळा स्टिच केल्यानंतर पलटी केल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर थोडंसं वेगवेगळं करायचं आणि फक्त अस्तरच्या फॅब्रिकवरून तुम्ही एक टीप देऊन घ्यायची असते, जेणेकरून तुमचा गळा त्या गोष्टीनं सुद्धा खूप असा फिनिशिंगमध्ये रेडी होतो. तर बघा मी अजून मेन फॅब्रिकला टीपसुद्धा दिलेली नाही, तर किती सुंदर आपला हा नेक आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला आणि एकदम युजफुल टिप्स ज्या आहेत त्या तुम्हाला देणार आहे या ब्लाऊजमध्ये, कशा पद्धतीने तुम्ही नेक रेडी करायचा असतो ते. तर बघा इथं आपल्याला नेक अस्तरला स्टिच करून झाल्यानंतर बघा इथं मी लेस लावून घेणार होते, पण त्याआधी आपल्याला इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे त्यालासुद्धा इथं आपण नेकला एक एक टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला फायनल जो म्हणजे थोडक्यात फायनल जो आहे तो आपला रेडी होणार आहे गळा. आणि त्यानंतर आपल्याला तिथं लेस लावून घ्यायची आहे. तर इथं सुद्धा टीप देत असताना तुम्हाला कॉर्नरला वगैरे तुमची फूट जी आहे मशीनचं ते उचलून अगदी परफेक्टमध्ये तुम्हाला इथं एकदम सुंदर अशा पद्धतीने नेकची स्टिच करायची आहे, नेक शिवून घ्यायचा आहे. इथं आपला नेक आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा त्याचा शेप आलेला आहे. खालच्या साईडला बघा जिथं मी शेप दिलेला आहे तो किती सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे. आता इथं बघा नॉड राहिली होती, मी नॉडसुद्धा इथं लावून घेतलेली आहे. आणि नॉड बघा मी कशी लावली आहे फिनिशिंगमध्ये, वरच्या साईडनं न लावता अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मधून अशी लावून घेतलेली आहे. ते जर तुम्हाला हवं असेल कसं लावायचं तर तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा, मी ते सुद्धा तुम्हाला सांगेन कसं लावायचं असतं ते. नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन. ते याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये आय थिंक मी तुमच्याशी शेअर केलं असावं. तर तुमचे आधीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन आपल्या होमपेजला पाहू शकता, तिथं तुम्हाला आयडिया मिळून जाईल हे कसं स्टिच करायचं आहे ते. त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे ते चारही बाजूला जॉईन करून घ्यायचं आहे एकमेकांना, म्हणजे एक टीप देऊन घ्यायची आहे चारही बाजूने, जेणेकरून पुढे आपलं जे आपण स्टिच करणार आहे ब्लाऊज त्यामध्ये काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी. बघा इथं आता आपल्याला सगळी टीप मारून झालेली आहे आणि इथं आपण मी या ब्लाऊजला जी लेस लावणार आहे ती लावून घ्यायची आहे. इथं तुम्ही कोणतीही लेस जी तुम्हाला आवडेल, जी तुमच्या कस्टमरला आवडेल ती लावून घ्या. इथं मी नाजूक लावणार होते पण कस्टमरला थोडीशी अशी ब्रॉड जाड हवी होती, सो मी ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे, पण या लेसनं सुद्धा खूप सुंदर असा आपल्याला खूप सुंदर असा लुक येणार आहे. बघा तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप नका करू. तर बघा जिथे माझा कॉर्नर आलेला आहे तिथं सुद्धा मी किती सुंदर फिनिशिंगमध्ये लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही बघा एक एक टीप मारून घेतलेली आहे आपण ब्लाऊजला. एकदम हळू आणि केअरफुली ही सर्व कामे तुम्हाला करायची आहेत. अजिबात घाई करू नका लेस लावताना किंवा गळ्याला शेप देताना, कारण तुमच्या ब्लाऊजचं सौंदर्य हे तुमच्या ब्लाऊजच्या गळ्यामध्येच असतं. सो कस्टमरला कसं खुश करायचं हे तुमच्या हातात आहे. बघा इथं आपण टीप देऊन घेतलेली आहे ब्लाऊजला. एक्स्ट्राची जी लेस आहे ती मी कट करून घेते आहे आणि आता आपली लेस इथं एक टीप देऊन झालेली आहे. दुसरीसुद्धा टीप आपल्याला इथं आत्ता देऊन घ्यायची आहे. तर लेसला डबल टीप देण्यामागचं कारण एका साईडनं कोणतेही लेस उचलू नये यासाठी मी इथं बघा लेसला डबल टीप आहे ती देऊन घेत आहे. जर तुमची लेस ब्रॉड असेल तर तुम्ही आवर्जून लेसला डबल टीप करू शकता. अजून एक त्यांना लेस हवी होती, सो मी अजून एक लेस लावून घेते. इथं बघा थोडंसं अंतर ठेवलेलं आहे दोन्ही लेसच्यामध्ये आणि इथं ही सुद्धा लेस मी इथं केअरफुली लावून घेणार आहे.
तर ही लेस लावताना सुद्धा पहिल्या लेसचा जसा आकार आहे त्याच आकारानं तुम्हाला त्याच शेपमध्ये किंवा आपल्या गळ्याचा जो शेप आहे त्याच शेपमध्ये तुम्हाला ही लेससुद्धा लावून घ्यायची असते. इकडं तिकडं जर तुमचं थोडं जरी चुकलं ना तरी तुमच्या गळ्याचा आकार आहे तो बदलू शकतो. तुमच्या लेस चुकू शकतं आणि गळ्याचं सगळं फिनिशिंग चुकू शकतं. गळाच तुमचा अजिबात लुकला छान दिसणार नाही. तर बघा इथं मी किती सुंदर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. तर बघा तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओची हेल्प होईल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.